आणि आता बातमी सोलापुरातनं। सोलापुरात शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखाचे भाजप आमदारावर पैसे वाटल्याचे आरोप आहेत। तर भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पैसे वाटल्याचा अमोल शिंदे यांनी आरोप केलाय। कोठेंच्या सासू आणि बहिणीला निवडणुकीमध्ये पाडणार असाही इशारा अमोल शिंदे यांनी दिलाय। तर अमोल शिंदेंचे आरोप म्हणजे विक्टिम कार्ड खेळण्याचा हा प्रकार असल्याची टीका सचिन कल्याण शेट्टी यांनी केली आहे। दरम्यान अमोल शिंदेंच्या आरोपांनंतर कल्याण शेट्टींनी हे उत्तर दिलं। आपण पाहतोय शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी भाजप आमदाराला हे आव्हान दिलेलं आहे, पाडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्याने त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आलेली ही परिस्थिती आहे। वेलकम पान शॉप देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलंय। या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठे जाणार आहे? मला जेलमध्ये सुद्धा घालतील, माझ्यावर खोट्या केसेस कराव्यात यासाठी कित्येक लोकांना सांगितलं जाते की तू फक्त एक वेळीत लिहून जा की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितलं जाते की अमोल शिंदेने तुला दम दिला। सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा येतं राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसतो, दोन पक्षाचा विषय असतो आणि दोन पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात। ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो समाजाचा पराभव, समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही। त्यामुळं आपलं पराभव आपण म्हणजे समाज नाही, समाजामध्ये खूप सारे घटक आहेत, पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही हे त्याच समाजाचे आहेत। त्यामुळं कुठंतरी ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी व्हिक्टिम कार्ड खेळून काय निवडणूक जिंकता येते का, हा एक केविलवाणा प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा